चला मग मित्रांनो पाहूया मस्त गरमागरम असे भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ, चिरलेला भोपळा, गूळ, मीठ, वेलची आणि जायफळ पूड, खसखस, तांदळाचं पीठ। सर्वप्रथम एका छोट्या कुकरमध्ये आपण चिरलेला भोपळा आणि गूळ घेणार आहोत। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे दोन्ही जिन्नस आपण कमीत कमी 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घेऊया, जेणेकरून आपला भोपळा शिजला जाईल आणि भोपळा आणि गूळ एकजीव होऊन जातील। कुकर आपला थंड झालेला आहे। मी मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याने दाबून सुद्धा बारीक करू शकता किंवा मिक्सरला लावून त्याचं एक मिश्रण तयार करू शकता। भोपळा आणि गुळाचं मिश्रण तयार आहे। आता आपण भोपळ्याच्या घारग्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया। त्याच्यासाठी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। आता आपण त्यात घेऊया गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात तांदळाचं पीठ घालूया। आता आपण ह्यात सगळे सुखे जिन्नस घालणार आहोत। सर्वप्रथम ह्याच्यात खसखस, वेलची आणि जायफळाची पूड घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ। सगळे जिन्नस आपण गव्हाच्या पिठात एकदा एकजीव करून घेऊया। आता आपलं सुखं गव्हाच्या पिठातले सगळे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत। आता आपण त्यात थोडं थोडं करून भोपळा आणि गुळाचं मिश्रण टाकूया आणि घारगे बनवण्यासाठी एक घट्टसर पीठ तयार करून घेऊया। आपण पुऱ्या बनवण्यासाठी घट्टसर जसं पीठ मळतो तसंच घारग्यांसाठी आपण पीठ मळायचं आहे। थोडं थोडं करून आपण भोपळ्याचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते त्यात टाकूया आणि एक घट्टसर पीठ मळून घेऊया। जर पीठ ओलसर होत असेल तर तुम्ही अजून त्यात गव्हाचं पीठ टाकू शकता। मस्त घट्टसर असं आपली कणिक मळून तयार आहे। मग आपण आता ह्या पिठाला 20 ते 25 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया, जेणेकरून सगळे जिन्नस एकजीव होतील। तोपर्यंत आपण घारगे तळण्यासाठी तेल तापवून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे। पहा आपलं पीठ सुद्धा मस्त तयार झालेलं आहे। एकदा पुन्हा मळून घेऊया आणि आपल्याला घारगे ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे आपण गोळे तयार करूया। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे। आता आपण घारगे लाटायला घेऊया। भोपळ्याचे घारगे सुद्धा लाटून झालेले आहेत। हलक्या आचेवर आपण घारगे तळून घेऊया। घारग्यांमध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे जर आपण त्याला मोठ्या आचेवर तळलं तर ते लगेच जळण्याची शक्यता असते। कमी आचेवरच त्यांना हळूहळू आपण तळून घेऊया, म्हणजे पीठ कच्चं राहणार नाही। हा भोपळ्याचे घारगे तळून तयार आहेत। असेच आपण बाकीचे सुद्धा घारगे तळून घेऊया।
तयार आहेत आपले मस्त टम्म फुगलेले गोड गोड भोपळ्याचे घारगे। पहा किती मस्त नरम लुसलुशीत भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत। भोपळ्याचे घारगे तयार आहेत, नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसे झाले आहेत ते। आणि जर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्की आम्हाला कळवा, आम्ही त्या रेसिपीसुद्धा बनवण्याचा नक्की प्रयत्न करू। नक्की पाहत राहा आमचं चॅनल